पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा आणि जबरदस्त खेळी या मैदानामध्ये केली महेंद्र पाटील नेवाली। पुढील मॅच आदाई 40+ वर्सेस वलम 40+। वलम 40+ मध्ये एक आयकॉन प्लेयर खेळताना तुम्हाला दिसेल, तो म्हणजे महेश भोईर खारघर। एक आयकॉन प्लेयर तुम्हाला खेळताना दिसेल। या विभागातील प्रेम महेश भोईरला आज वलम संघामध्ये खेळण्याची संधी। सत्यवान दादा मात्रे सर्व गुण संपन्न आपण पाहतोय। प्रकाशजी खाडेकर यांचं इथे आगमन होत आहेत। पदाधिकारी आहेत भाजप काँग्रेस कमिटीचे। आई तुझा प्रशांत निवडून आला रे प्रशांत। संघाला फलंदाजीसाठी एक अनुभवी कर्णधार आपण पाहतोय गोटीराम पाटील वलभ, एक जबरदस्त व्यक्तिमत्व ज्याच्या माध्यमातून कित्येक काल वलभसाठी जबरदस्त गोलंदाजी केली। यॉर्कर स्पेशलिस्ट त्याला मानलं जातं, तोच गोटीराम पाटील आज कर्णधाराच्या भूमिकेत आपण पाहतोय। गोलंदाज ही बी गटामधील दुसरी मॅच आहे, तिसरी मॅच
आणि बी गटातली पहिली मॅच. आपण शैलेश खाडेकरला पाहतोय. शैलेश खाडेकर एक जबरदस्त खेळाडू, ऑलराऊंडर या विभागातील. शंकुनाथ गडगे, शैलेश खाडेकर, त्याच्यानंतर निलेश भोईर, काका काथारा, हे अनुभवी आपण पाहतोय ज्याच्यामध्ये ऑलराऊंडर, हे ऑलराऊंडर्स आहेत. मॅच इज ऑन. शैलेश खाडेकर पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, एक धाव तो सहजरित्या पूर्ण बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, थोडं ॲथलिक क्षेत्ररक्षण. एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 2. तुम्ही आयकॉन प्लेअर पाहू शकता महेश भोईर, विकेट किपरच्या भूमिकेत आपण पाहतोय महेश भोईरला. ओलप संघ शैलेश खाडेकर याच्यावर पूर्णपणे अवलंबून असणार खेळ संघ. पहिला चेंडू चांगला होता, शॉर्ट पिच चेंडू. दुसरा चेंडू टॅप केला, एक धाव तो सहजरित्या पूर्ण. शैलेश खाडेकर क्वालिटी आहे. शैलेश खाडेकर नेहमी आपण पाहिलं लाईन आणि लेन चेंज करण्यामध्ये यशस्वी होतो आणि चांगली गोलंदाजी आपण आतापर्यंत पाहिली. 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या. शैलेश खाडेकरचा जर विचार केला तर आपण शैलेश खाडेकरला कित्येक काळ वलप संघासाठी चांगलं खेळ करताना पाहिलं. मॅच विनिंग खेळ, कित्येक वेळा मॅन ऑफ द सिरीज किताब या फलंदाजांनी जिंकलंय. आणि आता मात्र निर्धाव चेंडू, चांगली उचली मिळाली. रवी शेळके डिफेन्सिव्ह मोडमध्ये कनेक्ट करण्याचा प्रयत्न. 3 चेंडू फेकलेत, 3 धावा खर्च केल्या. सरासरी आपण पाहिलं 100च्या स्ट्राईक रेटनी आतापर्यंत आदई संघ खेळतोय. चौथा चेंडू शैलेश खाडेकर ऑन ए बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज रवी शेळके, बराच काळ क्रिकेटपासून दूर आहे या सीझनमध्ये रवी शेळके. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चांगला चेंडू चांगलं. शेवटचा चौथा बॉल, निर्धाव चेंडू आणि धावसंख्या 3. शैलेश खाडेकर जेवढा तापलाय, कारण याच्याकडे क्रिकेटचा खेळ खूप चांगला आहे, कारण कित्येक काळ वलप संघासाठी खेळतोय. रवी शेळकेला आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची गरज आहे, पार्टनरशिप बिल्ड करण्याची गरज आहे आदई संघाला. मोठा फटका मारायचा प्रयत्न, गॅप शोधली आहे का, बॉल ट्रॅव्हल करेल चौकारासाठी. कॉन्फिडन्स बिल्ड करणार चौकाराला. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 7. जमेची बाजू आदई संघासाठी अजून किशोर साबूत आहे. त्याच्यानंतर आपण स्ट्राईकला आतापर्यंत आपण पाहिलं तर रवी शेळके ज्याने 4 चेंडूचा सामना केला, धावसंख्या 4 काढल्या. सरासरी जरी आपण स्ट्राईक रेट पाहिला तर 100च्या स्ट्राईक रेटनी दोन्ही खेळाडू खेळत आहेत. किशोर वैयक्तिक 3 धावेवर खेळतोय. महेश भोईर ऑन ए बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज किशोर, आला हा षटकार. मात्र किशोरने आता सुरुवात केलेली काय, धावसंख्या 13. किशोरची बॅट जर तापली तर आदई संघासाठी खूप पॉझिटिव्ह स्टार्ट मिळेल आणि ती गरज आहे. आता मात्र महेश भोईर याच्या पहिल्या चेंडूचा समाचार घेत असताना किशोर बोपी एक नावाजलेला प्लेअर, पावसाळी क्रिकेटमध्ये सेंचुरी असणारा खेळाडू, तो म्हणजे किशोर बोपी ऑन स्ट्राईक पाहतोय. महेश याच्यावर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टप्पा अचूक आहे, समजू शकला नाही. निर्धाव चेंडूने अंत झाला. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 13. आतापर्यंत 7 चेंडू फेकले गेलेले आहेत. धावसंख्या 13 पाहतोय. किशोर बोपी आतापर्यंत सेट झाले दोन्हीही खेळाडू. मोठ्या फटक्यांची गरज आहे. गिअर चेंज करेल का, कनेक्शन प्रॉपर आहे, बॉल आलं षटकारासाठी. 6 धावांनी धावसंख्या धावफलकावर पाहतोय 19. आता मात्र विचार केला ना तर किशोर बोपी सेट झालाय आणि महेश भोईरचा समाचार घेत आहेत. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात. जमेची बाजू आता संघासाठी किशोर बोपी आतापर्यंत क्रीजवर साबूत आहे. चौथा चेंडू, समोर महेश भोईर,
शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू टॅप केलाय, एक धाव तर मिळाली, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? एका धावाला नकार करतोय महेश भोईरने. थोडीशी चालाकी दाखवली, संयमी गोलंदाजी, त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स पाहायला मिळालं. एका धावाने धावसंख्या धावफलकावर पाहतोय ते म्हणजे 20. स्ट्राईकला गेलाय रवी शेळके, समोर गोलंदाज महेश भोईर. चांगला चेंडू, रवी भोईर टायमिंग साधण्याचा प्रयत्न करतोय, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर 20. आता मात्र रवी शेळकेचा जर विचार केला ना तर रवी शेळके याचा अनुभव जर पाहिला तर आदई संघासाठी ऑलराऊंडरमध्ये खूप चांगला रेकॉर्ड आहे. गोलंदाजी करत असताना त्याची नजर फलंदाजाची फुटवर्कला बघणं हे नेहमी असतं, मात्र स्वतःचा फुटवर्क वापरणं आहे. डान्सिंग डाऊन द ग्राउंड, षटकार. मॅच इज ऑन. आतापर्यंत जबरदस्त कमबॅक आपल्याला पाहिला. पहिल्या चेंडू गोटीरामने गोलंदाजीमध्ये किशोर भोवीची विकेट घेतली, जी महत्वाची विकेट. 16 धावसंख्येवरती किशोर बॅक टू पॅव्हिलियन. जागा सांभाळण्यासाठी अनिल काकडे ऑन ए स्ट्राईक पाहतोय. गोटीरामचा दुसरा चेंडू समोर अनिल काकडे फेस करतोय. चांगला चेंडू, मी मगाशी म्हटलं होतं यॉर्कर स्पेशलिस्ट आहे, गोटीरामची ओळख आहे. यॉर्कर चेंडू याच्या गोलंदाजीमध्ये कित्येक काळ आपण बघतोय. लाईन आणि लेंथ परफेक्ट असते गोटीरामची. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूची धावसंख्या स्थिर 26. गोटीराम समोर अनिल काकडे, मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुन्हा यॉर्कर लाईन आणि लेंथ. थोडासा खोलवर चेंडू, जसा उंदीर बिळामध्ये घुसतो तसा चेंडू घुसवतोय आणि निर्धाव चेंडूने धावसंख्या धावफलकावर स्थिर ठेवतोय, ती म्हणजे 26. अनिलला आता कुठेतरी सेट होणं गरजेचं आहे. मोठ्या फटका मारणं पण गरजेचं आहे, मात्र सेट होऊन मोठा फटका मारायची गरज आहे. मोठा फटका मारायची गरज आहे, मात्र टायमिंग साधता आलं नाही, मिस टायमिंग. एक धाव मिळाली, स्ट्राईक रोटेट झाली. रवींद्र शेळके ऑन अ स्ट्राईक. धावसंख्या फलकावर धाव बघत पाहतोय त्या म्हणजे 27. गोटीराम पाटील आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, एकच धाव खर्च केली. एक महत्वाची विकेट किशोर भोपीला मात्र पाठवलंय. 5वा चेंडू, चांगला चेंडू, कनेक्शन करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. नो मॅन्स लँड नक्की असेल. एक धाव तर मिळाली, एकाला 2 मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण सज्ज. आधी तिथे काय झालंय, थोडी थ्रो वर फेकली. शैलेश खाडेकर तिथे होता, एवढा अनुभवी प्लेयर, त्याच्याकडून अशी चुकी अपेक्षित नव्हती. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 28. आणि आता मात्र 2 धावा खर्च केल्या 5 चेंडूमध्ये. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूसी गोलंदाजी जी पाहतोय ती म्हणजे गोटीराम पाटील. कर्णधार कसा असावा आणि कशी गोलंदाजी असावी ते दाखवत असताना आपण गोटीराम पाटीलला पाहतोय. आता मात्र थोडंसं लेग स्टिकच्या बाहेर जाणार चेंडू, वाईट दर्शवलंय अंपायर अशोकजी उलवेकर, एक सिनियर प्लेयर, वय वर्ष 19, वय वर्ष 16. अशोक उलवेकरला पाहतोय आपण. 3 वर्ष वाढवलं होते मी. शेवटचा चेंडू, मोठा फटका मारायचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर आहे. बायकर मॅन अनिल काकडेच्या बॅटमधून आला हा षटकार.
दृश्य पण पाहत आहे. चंद्रकांत दादा पोपेटा यांच्या माध्यमातून ही पूर्ण सेवा आपल्याला मिळतीये. चंद्रकांत दादा पोपेटा प्रेमळ व्यक्तिमत्व, सपोर्टिव्ह व्यक्तिमत्व आणि एक लेजंड क्रिकेटर ज्याच्या गोलंदाजीचं जोर पूर्ण पनवेल नाही, रायगड नाही तर मुंबईमध्येही बरसले. हरिओम मधून खेळत असताना रवी कोट्यांसारख्या क्रिकेटरला पण थांबून ठेवणारा जर कोण गोलंदाज असेल तर चंद्रकांत दादा पोपेटा. आपण नेहमी गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय माऊली इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून डिजिटल क्लिअरिटी. संतोष ऑन एक बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज रवी शेळके जो एक षटकार आणि चौकार आणि सेट बॅट्समन आहे. आता मात्र चेंडू निर्धाव चेंडूने अंत होते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 35. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 5 चेंडूंमध्ये गिअर चेंज करावं लागेल. एक्सप्रेस हायवेवर जशी गाडी धावते तशी बॅट धावावी लागेल. आणि संतोष मात्र कंट्रोल गोलंदाजी करतोय. संतोषचा हा चेंडू एक धाव तर मिळाली. बॅटकडे अंपायर 22च्या स्वरूपात ही एक धाव आली. एक धावणी धावसंख्या आपण पाहतोय 36. संतोष बराच काळानंतर गोलंदाजी करतोय. प्रॅक्टिस नसली तरी अचूक टप्पा कसा फेकायचा हे मात्र संतोष गोलंदाजीने दाखवतोय. समोर फलंदाज अनिल काकडेला चुकवतोय. संतोष चांगली गोलंदाजी. यंग असताना संतोषने खूप गोलंदाजी केली आहे हे मात्र या बॉलने दाखवलं. कारण अचूक टप्पा आणि लाईन आणि लेन फक्त मी म्हणेन महेश ज्याने आतापर्यंत 19 धावा खर्च केल्या त्याच्यानंतर 3ही गोलंदाज कंट्रोल गोलंदाजी करत असताना. आणि मोठा फटका फुलटास घेतला. षटकार आलं. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 42. आणि उर्वरित चेंडू उरलेत 2. आणि या 2 चेंडूवर मोठे फटके येतील की मात्र कमबॅक होईल संतोषच्या माध्यमातून. येणारा वेळ सांगेल. मात्र अनिल काकडे जो बायकर मॅन आहे, दत्ता पाटील आदई, दत्ता शेळके आदई मॅचचा आनंद घेत असताना गणेश म्हात्रे, मनोहर पाटील मात्र कनेक्ट केला. एक धाव तर मिळाली. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि सुनील पाटील तिथे सज्ज होते आणि 2 धाव मिळाल्या. एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या पाहतो 39 आणि 44. आणि आता मात्र शेवटचं चेंडू संतोष याचा समोर फलंदाज अनिल काकडे जो आतापर्यंत 2 षटकारासहित खेळतोय. संतोष चांगला चेंडू टॅपिंग क्रिकेट. एक धाव तर मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न सुनील पाटील तिथे सज्ज. एका धावाने समाधान मांडलं नाही तर दुसरी धाव एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलंय आणि 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर पाहतोय 46 आणि 47 धावांचं टार्गेट. आपण सरासरी पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्या ते म्हणजे शैलेश खाडेकरने. त्याच्यानंतर महेश भोईरने 19. त्यानंतर गोटीरामने कमबॅक केलं. 9 धावा दिल्या. 1 विकेट घेतलं. आणि संतोष याने 10 धावा खर्च केल्या आणि धावसंख्या झाल्या 46 ना 46 आणि टार्गेट असेल 47चं. लोकप्रिय आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून गुड मॉर्निंग 40+ आदई वल्लभ विभाग भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका उत्तर मंडल आयोजित 10 गाव क्रीडा स्पर्धेचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे. विनामूल्य खऱ्या अर्थाने ही निशुल्क प्रवेश स्पर्धा आपण इथे पाहतो. खऱ्या अर्थाने ये सुभाष भोईर भारतीय जनता पार्टीचे सहसंयोजक आणि उत्तर रायगड युवा वॉरियर्स आहेत.
त्यांच्या संकल्पनेतून आणि त्याचबरोबर वावंजे आदई विभाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आमचे मित्र विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेश शेठ काथारा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपल्या भेटीसाठी इथे आपल्या भेटीसाठी स्पर्धा आलेली आहे आणि या स्पर्धेकरता खास करून पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या विद्यमान सरचिटणीस सौभाग्यवती ॲडव्होकेट प्रतिभाताई सुभाष भोईर टेंबोडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिकदृष्ट्या एक चांगल्या प्रकारे पाठबळ उपलब्ध झाल्याबद्दल गुड मॉर्निंग 40+ आदई वल्लभ विभाग क्रिकेट असोसिएशन आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी उत्तर मंडळाच्या वतीने त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. व्यासपीठावर आम्ही इथे पाहतो सन्माननीय एक शिक्षित व्यक्तिमत्व आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित असणारे आमचे मित्र सुभाष भोईर सर उपस्थित आहेत. आपलेही मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करतो आणि काही क्षणातच की जयाची कीर्ती गगनापरी तयासी म्हणती दाता गोरगरिबांचा रायगडवासी असे रायगड जिल्ह्याचे भाग्य विधाते लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांचं काही क्षणातच स्पर्धेकरता आगमन होणार आहे. त्यांचं आदई वावंजे त्याचबरोबर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आणि उत्तर मंडल भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्याचबरोबर 40+ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सुद्धा त्यांचं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करतो. आमच्या समीपे जोडलेले आहेत आमचे समालोचक मित्र आणि 40+ पडगे गावचे एक आदर्श क्रिकेटर प्रीतम पाटील आहे. त्यांच्या समीपे सुभाष ठाकूर आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. त्याचबरोबर आमचे पंच रायगड जिल्ह्यातील एक नामांकित आदर्श पंच म्हणून परिचित असणारे आमचे मित्र सँडी पालकर केवाले उपस्थित आहेत. प्रल्हाद भोईर आपलं त्याचबरोबर चंद्रकांत पोपेटा आपले मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. माऊली प्रसाद इव्हेंटचे ते सर्व आहेत. सावंत सिस्टीमचं स्वागत आणि या खऱ्या अर्थाने प्रकाश खाडेकर यांना मी पाहतो ज्याने आपल्या रायगड जिल्ह्यातील तालुक्यातील खेळाडूंना खऱ्या अर्थाने जे दुबई रिटर्न वारी असेल किंवा गोव्यासारख्या नामांकित स्पर्धेमध्ये एक पॅकेजच्या स्वरूपात त्यांनी उपलब्ध संधी करून दिली आणि त्यांच्या संकल्पनेतून प्रत्येक वर्षी वल्लभ येथे नाईट स्पर्धासुद्धा आपल्या भेटीसाठी येते. प्रकाश खाडेकर तुमचं मनपूर्वक स्वागत. आदई क्रिकेट संघाचं आम्ही स्वागत करतो. त्याचबरोबर वल्लभ क्रिकेट संघाचं आणि पुन्हा एकदा बोलतो आमचे परम मित्र प्रीतम पाटील यांच्याकडे. धन्यवाद महागुरु. मॅच इज ऑन. टार्गेट आहे 47 धावांचं. 46 धावा काढून 47 धावांचं टार्गेट आपण पाहतोय वल्लभ संघासमोर. अनिलजी टेंबे आपण पाहतोय इथे. सुनील पाटील, प्रकाशजी खाडेकर. आज 4 ओव्हरमध्ये जवळजवळ 47 धावांची गरज आहे. सरासरी 12चं रन रेट आहे. शैलेश खाडेकर ऑन स्ट्राईक्स. नॉन स्ट्राईकला आपण पाहतो महेश भोईर. पहिला चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न टॅप केला. 1 धाव तर मिळाली आणि एका धावाने स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 1. सुरुवात झालं श्री गणेश झाली. धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी झालं तो म्हणजेच वल्लभ टीम. आणि शैलेश खाडेकरला थोडंसं इथे सेट होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय महेश भोईर एक सेट प्लेअर ज्याची आतापर्यंत खूप प्रॅक्टिस आहे. आयकॉन प्लेअर पाहतोय खारकर गावचं बिलॉंग करतोय मात्र आज खेळत आहे वल्लभ 40+ मधून. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ही ओळख आहे महेश भोईरची. स्क्वेअर कट केला, लॉफ केला षटकारासाठी. इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष आमचे परममित्र मयूर दादा इथे मयुरेश नेतकर साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समेत अभिषेक गोपी भारतीय जनता पार्टी खांदा कॉलनीतील एक दमदार युवा नेतृत्व. गोपी साहेब या आपण. नेतकर साहेब आपणही व्यासपीठावर यावं आणि काही क्षणातच लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचं इथे आगमन होईल. धन्यवाद महागुरु. टॅप केलं. 1 धाव मिळाली. 1 धावने धावसंख्यामध्ये उभारणी येते. धावसंख्या आपण पाहतोय 8. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होते. पहिल्या बॉलमध्ये एकेरी आली, नंतर षटकार आणि परत एकेरी म्हणजे कमबॅक केलाय कुठेतरी अनिल काकडेने. स्ट्राईकला शैलेश खाडेकर एक नावाजलेला फलंदाज ऑलराऊंडर वल्लभ संघाकडून कित्येक काळ क्रिकेट खेळत असून कित्येक रेकॉर्ड या प्लेअरच्या नावावर आहे. अनिल काकडे याची गोलंदाजी कौतुक केलं पाहिजे. या वर्षाच्या फॉर्ममध्ये पाले नाईट टुर्नामेंट्समध्ये ज्याने बाईक पटकावली तोच अनिल काकडे. बॉलिंग ट्रॅकवर चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, निर्धाव चेंडूचं समाप्ती. धावसंख्या स्थिर 8 धावसंख्यावर. एकही विकेट आतापर्यंत परतला नाही. ही जमेची बाजू आपण वल्लभ संघासाठी पाहतोय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 पाहतोय. 5वा चेंडू समजू शकला नाही. फंबल झाला. यष्टीरक्षक
ऑफस्टिकच्या बराच बाहेरून जाणारा चेंडू वाईट दर्शवला अंपायर अशोकजी उळवेकर यांनी. अतिरिक्त धावसंख्येमध्ये 1+1 धावसंख्या पोहोचते 10. आता मात्र 2 चेंडू उरलेत. अनिल काकडे थोडं स्ट्रगल करतोय, लाईन आणि लेंथमध्ये व्हेरिएशन्स आणण्याचा प्रयत्न करतो. व्हेरिएशन आणता वेळेला थोडा चेंडू ऑफस्टिकच्या बराच बाहेर टाकला, वाईट दर्शवलं. महेश भोरे ऑन स्ट्राईक. आतापर्यंत महेशने 7 धावसंख्येवरती खेळतो, त्याच्यामध्ये एक मोठा षटकार पाहायला मिळालं टुवर्ड्स द स्क्वेअर कटच्या माध्यमातून. मोठा फटका मारायचा प्रयत्न, टप्पा उचली घेतली, नकार दिलाय, तू मैं थोडी चुकी झाली आहे. आणि आता मात्र निर्धाव चेंडू, आणि निर्धाव चेंडूने बॅकअपही चांगला पाहायला मिळाला आपला श्रीचंद भंडारी याच्याकडून. नाही मोठा फटका मारायचा प्रयत्न, टायमिंग चुकलाय. अनिल काकडे कॅचच्या खाली येतोय आणि कॅच मात्र सुटली आहे. आणि काय घडलंय, चांगलं क्षेत्ररक्षण, शैलेश खाडेकर रन आउट, बॅक टू पॅव्हलियन. युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष रोहित जगताप, त्यांच्या समेत अक्षय सिंग, सरचिटणीस पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, आणि सन्माननीय शुभम कांबळे प्रभाग क्रमांक 14 भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. त्यांचं 10 गाव चषक क्रिकेट स्पर्धेसाठी इथे आगमन झालेलं आहे. आम्ही या स्पर्धेचे आमचे एक दमदार आयोजक युवा नेतृत्व हे सुभाष भोईर टेंबोडे यांच्या वतीने आणि आमच्या क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आपलं मनपूर्वक इथे स्वागत करत आहोत. पहिल्या चेंडूवर चौकार आला निलेश वाघमारेच्या. आता मात्र सुनील पाटील जो रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये आहे, तो बॅट्समन आपण पाहतोय सुनील पाटीलला, जो पनवेलमध्ये रेग्युलर प्रॅक्टिस त्याच्या माध्यमातून आला हा चौकार. धावसंख्या धावफळकावर पाहतोय 14. आता मात्र समीकरण बदलत चाललंय. समीकरण 17 चेंडू 33 धावांची गरज. आता मात्र सुनील पाटील याचा खेळीचा अंत होतोय. तिसऱ्या चेंडूवर आला विकेट आणि आता मात्र धावसंख्या पाहतोय 14वर 2 विकेट प्राप्त झालाय. शेवटच्या बॉलवर अनिल काकडेचे रनआउट शैलेश खाडेकर, त्याच्यानंतर आलेला तिसऱ्या चेंडूवर निलेश वाघमारेला ही सफलता. श्रीचंद भंडारीने घेतलेली झेल. सुनील पाटील बॅक टू पॅव्हिलियन, त्याची जागा सांभाळण्यासाठी जातोय, तो म्हणजे गोटीराम पाटील. सन्माननीय ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, ते रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते लोकनेते माजी खासदार आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचा 10 गाव चषक क्रिकेट स्पर्धेकरता आगमन इथे झालेलं आहे. गुड मॉर्निंग 40+ वल्लभ आदई वावंजे विभाग क्रिकेट असोसिएशनच्या वतीने, भारतीय जनता पार्टी पनवेल उत्तर मंडळाच्या वतीने सन्माननीय लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांचं मनपूर्वक स्वागत आहे. एक जबरदस्त संघटन, कौशल्य, उत्कृष्ट वक्तृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे, राजकीय क्षेत्रात रायगड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने परीस म्हणून ओळखले जाणारे
सन्मान्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांचं आपण इथे स्वागत करूया. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. व्यासपीठावर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय मयुरेश नेतकर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी सरचिटणीस आदरणीय श्री अभिषेक भोपी यांचं इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय रोहित जगताप पनवेल विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आहे. आपण इथे उपस्थित राहिलेला आहात. अक्षय सिंग सरचिटणीस पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि शुभम कांबले अध्यक्ष प्रभाग क्रमांक 14 युवा मोर्चा मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आणि या कार्यक्रमासाठी सन्मान्य मारुतीदादा चिखलेकर उपाध्यक्ष पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी सन्माननीय एक आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित असणारे आमचे सुभाष भोईर सर आणि सन्माननीय सचिन दादा चौधरी महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9 भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आहे. आपणा सर्वांचं चंद्रकांत पाटील असतील आपणा सर्वांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो आणि वळतो क्रीडा स्पर्धेकडे. 14 चेंडू 32 धावांची गरज आहे. समीकरण बदललंय. चांगला चेंडू आपण पाहिलं निलेश शेळकेच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी होते. महेश भोईरला बीट करतोय. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 5 धावा खर्च केले. एक महत्त्वाची विकेट निलेश वाघमारेने घेतली आहे. या निलेश वाघमारेचं कौतुक केलं पाहिजे. कित्येक काळ क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर ओपन क्रिकेटमध्ये चांगली गोलंदाजी करतो हा निलेश वाघमारे. समोर फलंदाज महेश टायमिंग साधतोय, बॉल ट्रॅव्हल करतोय. 6 धावांसाठी षटकार. टेंबोडे अविनाश शेठ बुलवेकर माजी सरपंच पालेबुद्रुक व्यासपीठावर उपस्थित आहेत. संतोष शेठ भोईर टेंबोडे आपलेही मनपूर्वक स्वागत आहे. प्रीतम पाटील यांच्याकडे आम्ही वळणार आहोत. लगेचच अतिशय दमदार स्पर्धा पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला गती आणि दिशा देण्याचं काम ज्या नेतृत्वाने केलेलं आहे. पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना सत्यात उतरणारे आपणा सर्वांचे लोकप्रिय लाडके आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपले युवा नेते इथे सुभाष भोईर टेंबोडे आणि राजेशेठ काथारा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेवाली यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. पुन्हा एकदा वळूया आपण सामन्याकडे. धन्यवाद महागुरु. 12 चेंडू 26 धावांची गरज. समीकरण बदललं, इक्वेशन चेंज झालं. आता मात्र कोटीराम पाटील याच्या बॅटमधून चौकार आणि चौकारने ऊर्जा मात्र वला 40+ मध्ये भरली जाईल. धावसंख्या धावफळकावर पाहतोय 25. आई तुझा प्रशांत या समीकरण बदललं, इक्वेशन बदलली. या चौकाराने मात्र ऊर्जा वला 40+ मध्ये नक्की भरले असेल. रवी शेळके आणि बॉलिंग ट्रॅक समोर गोटीराम. चांगला चेंडू, चांगला कमबॅक. खोलवर चेंडू समजू दिला नाहीये. याला म्हणतात गोलंदाजी. काय गोलंदाजी. पहिला चेंडू जरी अपुरा पडला असेल, कनेक्शन प्रॉपर करू दिलं, नंतर मात्र कमबॅक. रवी शेळकेच्या माध्यमातून पाहिलं चांगलं इन्स्ट्रक्शन. किशोर भोपी. समीकरण बदललं. 10 चेंडू 22 धावांची गरज. रवी शेळके बॉलिंग ट्रॅक समोर गोटीराम काय करणार. मात्र इथे चित्र थोडंसं बदलत चाललंय. क्रिकेट रंग बदलतोय. आता मात्र चांगला चेंडू, अचूक टप्पा, अचूक लाईन आणि लेंथ आणि निर्धाव चेंडूने अंत. धावसंख्या स्थिर. धावसंख्या पाहतोय 25. आता समीकरण बदललंय. 22 धावांची गरज आहे. 11 चेंडू 22 धावांची गरज. त्याच्यानंतर 10 चेंडू 22 धावांची गरज. आता आलं 9 चेंडू 22 धावांची गरज. इथे कुठेतरी कमबॅक करावं लागेल. गोटीरामला थोडंसं कॉन्फिडन्स बिल्ड करणं गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट करून महेशला स्ट्राईकवर आणण्याची गरज आहे. मात्र रवी शेळके चांगला चेंडू. एक धाव तर मिळाली आणि एका धावाने समाधान मानतोय. स्ट्राईकला पोहोचतोय महेश भोईर आणि एकेरीने खेळतोय. 13 धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजे महेश भोईर.
8 चेंडू 21 धावांची गरज. चांगलं चेंडू, चांगलं कनेक्शन, टायमिंग साधलंय आणि चांगलं क्षेत्ररक्षण. ही निलेश वाघमारेची ओळख आहे, कारण निलेश कडून नेहमी असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 3 धावा वाचवल्या, समीकरणामध्ये इक्वेशन बदलण्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 7 चेंडू 20 धावांची गरज आहे. आज आपण एवढं चांगले या मैदानामध्ये खेळतोय. हा मैदान राजेशजी कातारा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर मैदान, पूर्ण विभागासाठी विनामूल्य कित्येक स्पर्धा राजेश कातारा यांच्या माध्यमातून खेळायला मिळतात. पूर्ण विभागातील खेळाडूंना कशी संधी द्यावी, येणाऱ्या त्यांच्या वाढदिवसामध्ये निमित्ताने एक स्पर्धा होणार आहे. 8 गाव 40+ साठी एक बाईक बक्षीस देण्यात येईल. ती विनामूल्य स्पर्धा असेल तीही. आणि अशा पद्धतीने भाजप पक्षाकडून आपल्याला ज्या स्पर्धा पाहायला मिळतात आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला जी संधी मिळते यासाठी पूर्ण भाजप पक्षाचा आम्ही मनापासून धन्यवाद म्हणतो. अशीच संधी आम्हाला देत राहा, ताकि आमचं फिटनेस हेल्थ इज वेल्थ राहील. प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रकाशजी खाडेकर यांच्या माध्यमातून पहिला चेंडू चांगला आपण म्हणता येईल. हा शेवटच्या चेंडूला कमबॅक करायचा प्रयत्न. महेश भोईर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. चांगली रणनीती म्हणता येईल, कारण त्यांनी ॲनालिसिस केलं शेवटच्या ओव्हरमध्ये मी स्ट्राईकला राहिलो पाहिजे. समीकरण बदललंय. 6 चेंडू 19 धावांची गरज. बघा आता आमचा राजेश कातारा दादा रे हायकिंग मेकर. आमचा राजेश कातारा दादा रे हायकिंग मेकर. तर खऱ्या अर्थाने प्रीतम पाटील अतिशय राजेश शेठ कातारा नेवाली आमच्या समीपेत बसलेले आहेत. भारतीय जनता पार्टीचे ते हॅट्रिक सदस्य आहेत ग्रामपंचायत. आणि गेल्या वर्षी सुद्धा त्यांचा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसाचा औचित्य साधून जनसेवेसाठी भारतीय जनता पार्टीचा जो ब्रीदवाक्य आहे सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास याला सार्थ ठरवत वाढदिवसानिमित्ताने ॲम्ब्युलन्स सेवासुद्धा समाजासाठी त्यांनी उपलब्ध करून दिली. आज यश सुभाष भोईर टेंबोडे याचं सुद्धा आम्ही कौतुक करू. एक युवा नेता आहे, शिक्षित आहे, पदवीधर आहे, इंजिनियर आहे आणि त्यांच्या माध्यमातून आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांवर असणारे प्रेम, या प्रेमास्थळ ही विनामूल्य खऱ्या अर्थाने निःशुल्क विनाशुल्क प्रवेश स्पर्धा आपल्या भेटीसाठी ती आलेली आहे. नक्कीच धन्यवाद सर्व आयोजकांचं. आणि अशा स्पर्धा झाल्या पाहिजे. प्रत्येक षटकारास एक वृक्ष लावलं जाईल, ही संकल्पना खूप सुंदर आहे. कारण आता वृक्ष लावणं गरजेचं आहे, कारण आपल्याला पर्यावरण वाचवायचं असेल तर मात्र याची गरज आहे. मात्र गरज होती वल्लभ संघाला षटकाराची. समीकरण बदललंय. ज्या महेशने शेवटच्या बॉलला रिस्क घेतली, कोटीरामची विकेट टाकली आणि स्वतःला स्ट्राईकवर ठेवलं, आता समीकरण 6 चेंडू 19 होतं, ते आलं 5 चेंडू 13 धावांची गरज. रामशेठ साहेबांची पावर, रामशेठ साहेबांची पावर, रामशेठ साहेबांची पावर, रामशेठ साहेब. साहेबांची पावर, त्यांच्याकडे पाहिलं तर आमच्याही मनात ऊर्जा निर्माण होते. असं जबरदस्त व्यक्तिमत्व ज्याने कित्येक काळ गोरगरिबांना मदत करून पूर्ण पनवेल नाही तर रायगड नाही तर प्रत्येकाच्या मनामध्ये राज्य केलं, ते रामशेठ ठाकूर साहेबांना आपण पाहतोय. या पूर्ण मॅचची आणि स्पर्धेचं आनंद घेत असताना समीकरण बदललंय. 4 चेंडू 13 धावांची गरज. गोलंदाजीवर ट्रॅकवर आपण पाहतोय दीपकजी शेळके, एक जबरदस्त 50चा गोलंदाज आपण पाहतोय. आता मात्र चांगला चेंडू, टायमिंग साधता आला नाही, 1 धावाने समाधान मानतोय. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? मात्र श्रीचंद भंडारीची चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या 2 धावांनी समीकरण बदललंय. 3 चेंडू 11 धावांची गरज. काय क्षेत्ररक्षण केलंय. जरी पायाने थोडंसं त्याचा प्रॉब्लेम असेल, मात्र फिल्डिंगमध्ये 100% एफर्ट देत असताना आपण श्रीचंद भंडारीला पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र स्ट्राईकला जमेची बाजू आहे. महेश भोईर ऑनेस्ट स्ट्राईक. आपण जर दीपक शेळकेचा विचार केला तर 6 चेंडू 7 धावांची गरज होती पडगे संघाला आणि त्या डिफेंड केल्या होत्या आंब्याच्या मैदानावर. मात्र इथे 3 चेंडू 11 धावा डिफेंड करायच्या आहेत. समोर फलंदाज महेश भोईर, 1 धाव तर मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? गणेश मात्रेचं चांगलं क्षेत्ररक्षण. एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलंय. हे 40+ नाही तर 18च्या वयाच्या व्यक्ती जसं धावतात तसं फिटनेस लेवल दाखवत असताना दोन्ही फलंदाज
एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलंय, समीकरण बदललंय. 2 चेंडू 9 धावांची गरज. या बॉलवर या पूर्ण मॅचचं चित्र बदलेल की दीपक शेळके आपल्या अनुभवाने हा चेंडू बॉल निर्धाव काढेल, येणारा काळवेळ सांगेल. मात्र 2 बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे. मॅच इज ऑन. चांगला चेंडू, चांगलं कनेक्शन, चेंडू ट्रॅव्हल करतोय 6 धावांसाठी. समीकरण बदललंय. 1 चेंडू 3 धावा. नावानं त्याच्या होतो या काम सुभाष भोईर. ₹500 रुपये बक्षीस मात्र प्राप्त झाले, ते म्हणजे महेश भोईरला प्रकाश खाडेकर साहेब यांच्याकडून. आणि आता मात्र ही मॅच जर जिंकवली तर महेश भोईरला 1000चं पारितोषिक असतील. सुभाष सर भोईर यांच्या माध्यमातून एक क्वालिफाईड व्यक्तिमत्व आणि एक आदर्श व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आला हा षटकार. मॅच इज ऑन. आयकॉन प्लेअरने जिंकवली मॅच आणि वलभ संघ 40+ विन दिस मॅच. लगातार 3 षटकार आले. 1500चं पारितोषिक आणि सुभाष सरांकडून 1000चं पारितोषिक, एकूण 2500चं पारितोषिक जिंकलंय, ते म्हणजे महेश भोईर खारघर याने. दबदबा नावाचा हाय नेवाली गावाचा, हाय दबदबा नावाचा हाय नेवाली गावाचा भाई माहीर. आमचा राजेश कातारा दादा रे. धन्यवाद डीजे. तर नॉट आउट 34 ची पारी आपल्याला पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतो महेश भोईर. तर या सामन्याचा सामनावीर महेश भोईर, अभिनंदन. आता जी लढत झाली त्या लढती